नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षेमध्ये सिम्प्लिफिकेशन नावाचा हा टॉपिक विचारला जात आहे। तर हा टॉपिक मित्रांनो तुम्हाला 10 ते 12 मार्काला विचारला जाते। किती 10 ते 12 मार्काला हा टॉपिक विचारला जात आहे आणि 10 ते 12 मार्क मित्रांनो तुमचे हे फिक्स मार्क आहेत। कसे मार्क आहेत मित्रांनो? हे तुमचे फिक्स मार्क आहेत। याकडे मित्रांनो तुम्ही दुर्लक्ष करू नका। याकडे जर मित्रांनो तुम्ही दुर्लक्ष जर केलं तर 100% मित्रांनो तुम्ही मेरिटपासून दूर जाल, हे लक्षात ठेवा। त्यामुळे सिम्प्लिफिकेशनसाठी 100% तुम्ही वेळ राखून ठेवा, हे लक्षात ठेवा मित्रांनो। हे प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे तुम्हाला मार्क देऊन जाणारे आहेत। हे सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, अतिशय सोपे सिंपल सिम्प्लिफिकेशन तुम्हाला विचारलं जात आहे। त्यामुळे या टॉपिककडे दुर्लक्ष करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। कशा स्वरूपाचे प्रश्न IBPS विचारते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न आहेत। याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, तुम्हाला मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे। तर पहा, ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहेत त्या विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर पहा मित्रांनो, 40 आता या ठिकाणी मी थोडंसं बेसिक या ठिकाणी सांगतो। हे गणित सोडत असताना मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला कंस सोडवणं गरजेचं असतं। मग कंसामध्ये कुठली प्रक्रिया असेल, कुठली गणिती प्रक्रिया असेल ती चालते। सर्वप्रथम कंस सोडवा, ही पहिली स्टेप तुमची असणार आहे। पहिली स्टेप काय असणार आहे तुमची? कंस सोडायची। कंस तर तुम्हाला विचारला जात नाही, कंस जास्तीत जास्त मित्रांनो या ठिकाणी विचारला जात नाही। परंतु एखाद दोन गणित जर आलं तर ते सुद्धा लक्षात ठेवा। त्याच्यानंतर कंसाच्या नंतर दुसरी प्रक्रिया कुठली करायची, म्हणजे दुसरी स्टेप तुमची कोणती असणार? ती असणार मित्रांनो भागाकाराची। ही दुसरी स्टेप, ह्या स्टेप लक्षात ठेवा। भागाकाराच्या नंतर तिसरी स्टेप कुठली असणार तुमची? गुणाकाराची। कोणती स्टेप असणार मित्रांनो? तिसरी असणार गुणाकाराची। त्याच्यानंतर मित्रांनो 3 झाल्याच्या नंतर चौथी स्टेप असणार तुमची बेरजेची। चौथी स्टेप कुठली असणार मित्रांनो? बेरजेची। आणि 5वी स्टेप कुठली असणार? तर 5वी स्टेप असणार मित्रांनो तुमची वजाबाकीची। आता बेरीज आणि वजाबाकी करत असताना तुम्हाला दोन गोष्टी परत लक्षात ठेवायची। पहा, बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन क्रिया करत असताना मोठ्या संख्येला जे काही चिन्ह आहे ते चिन्ह या ठिकाणी उत्तराला द्यायचे। म्हणजेच मोठ्या संख्येला लक्षात ठेवा, मोठ्या संख्येला जर मायनस चिन्ह असेल तर आलेल्या उत्तराला मायनस चिन्ह द्या। मोठ्या संख्येला जर प्लसचं चिन्ह असेल तर आलेल्या उत्तराला प्लसचं चिन्ह द्या। एवढे दोन मुद्दे ह्या दोन गोष्टीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे, ठीक आहे। तर आशा करतो हे बेसिक तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल, कारण की या बेसिकवरच मित्रांनो हा पूर्णपणे टॉपिक या ठिकाणी अवलंबून असणार आहे। त्यामुळे मित्रांनो हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओ जरी मोठा झाला तरीसुद्धा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे। कशा स्वरूपामध्ये गणित सोडवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि जास्तीत जास्त मित्रांनो 20 ते 30 सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर काढू शकता। त्यामुळे तुमचे हातचे मार्क आहेत। त्यामुळे या टॉपिककडे दुर्लक्ष बिलकुल करू नका, जर तुम्हाला शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर। चला तर मित्रांनो, आता आपण एवढंच बेसिक या ठिकाणी तुम्हाला सांगतो। ह्या बेसिकवर आधारित आपण कशा स्वरूपाचे या ठिकाणी संपूर्ण गणित सोडवणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला हा सराव प्रश्नसंच 6 यापूर्वीचे 5 झाले आहेत। TCS नावाची प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट जर पाहिली तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूयात। पहिला प्रश्न आहे 40 + 12 भागाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 6 आणि -60। आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सर्वप्रथम याच्यामध्ये तुम्हाला कंस कुठं दिसतो का? नाही दिसत। कंस दिसत नसेल तर त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय करायची? आपल्याला भागाकार करायची। मग याच्यामध्ये भागाकाराचं चिन्ह आहे का? आहे। भागाकाराचं जर चिन्ह नसेल तर गुणाकाराकडे जा, गुणाकाराचं चिन्ह नसेल तर बेरजेकडे जा। अशा स्वरूपामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी याचे आन्सर काढायचे आहेत। मग मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर कंस नाही, कंस नसेल तर सर्वप्रथम आपल्याला काय करायची? पहिली स्टेप करायची आपल्याला भागाकार। मग पहिली स्टेप भागाकार करायची तर काय करायचं? 3 × 1 = 3, 3 × 12, 3 × 12 आणि दुसरी स्टेप गुणाकार करायची म्हणजे 6 × 24। 6 × किती आले मित्रांनो? 24। म्हणजे गुणाकार आणि भागाकार ही दोन प्रक्रिया केली, याचा आलं मित्रांनो 24। मग 24च्या मायनस इकडं पुढं काय 60 आहे, हे बाकीचे जसे तसे लिहा आणि प्लस या ठिकाणी 40 आहे, ठीक आहे। आता काय करायचं मित्रांनो? आता आपला बेरीजसुद्धा काय झालं? आता आपला भागाकार झाला, भागाकाराच्या नंतर गुणाकार झाला। आता तिसरी स्टेप काय सांगितली मी? बेरीज। मग बेरीज करायची तर याची आपण बेरीज करून घेऊयात। बेरीज करा, 40 आणि 24 किती होतात? 64 होतात। किती होतात मित्रांनो? 64 होतात। 64 - 60। आता मला सांगा 64 मधून 60 गेल्याच्या नंतर काय किती बाकी राहणार मित्रांनो? 4 बाकी राहणार। किती? 4 बाकी राहणार। मोठ्या संख्येचं चिन्ह काय? 64 मोठे आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, पण प्लस चिन्ह दिलं किंवा नाही दिलं तरी चालतं, परंतु मायनस चिन्ह हे तुम्हाला द्यावं लागतं। जर मित्रांनो ही संख्या जर अशा स्वरूपामध्ये जर असती 60 - 64,
अशा स्वरूपामध्ये जर ही संख्या आली असती तर आपल्याला -4 लिहावे लागले असते, हे लक्षात ठेवा मित्रांनो. यामुळे तुमचा मार्क जाऊ शकतो, ठीक आहे. परंतु आपल्याला सरळ सरळ दिलेले म्हणून +4 या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. आता ऑप्शन कितीमध्ये, तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा जो काही प्रश्न आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. मित्रांनो, मी एक तुम्हाला आव्हान करतो की ज्यावेळेस मी स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न देईल त्यावेळेस व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. सरावमध्ये मित्रांनो याच्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक प्रश्न घ्या अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो, ठीक आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये आपला स्कोअर किती आला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. 10 प्रश्नापैकी तुम्हाला 10 प्रश्न विचारते, या 10 प्रश्नापैकी तुमचा स्कोअर आता या आपल्या टेस्टमध्ये 6व्या क्रमांकाच्या टेस्टमध्ये किती आला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मात्र संपूर्ण प्रश्न मित्रांनो स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आता पहा, सर्वप्रथम काय करायचं, कंस सोडवायचा. कंसामध्ये मग कुठलीही प्रक्रिया असो, बेरीजची असो, भागाकाराची असो, त्याचा विचार करायचा नाही, लक्षात ठेवा. मग कंस सर्वप्रथम आपण सोडून घेऊयात. पहा, 12 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 12 त्रिक 36, 36 + 4 जर केला तर येते मित्रांनो 40. किती आला मित्रांनो 40. म्हणजे कंसामध्ये जर आपण सोडल्याच्या नंतर कंस आला 40. नंतर मित्रांनो पहा भागाकार. आता काही विद्यार्थी मित्र म्हणतील की डायरेक्ट आपण भागाकार करायचा. भागाकार डायरेक्ट करायचा नाही, सर्वप्रथम कंसातली जी प्रक्रिया ती अगोदर करायची आणि नंतर मग भागाकार करावा लागतो, हे लक्षात ठेवा. नंतर काय करावा लागतो, भागाकार करावा लागतो. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे, ठीक आहे. आता पहा, 8 जर आपण 40ला जर भाग जर दिला तर कितीचा भाग जाणार मित्रांनो, 8 1 8, 8 5 40 म्हणजे 5 आलं. या ठिकाणी किती आलं मित्रांनो 5 आणि पुढचे 5 जसे असते तसे -5. म्हणजेच मित्रांनो 5 मधून 5 गेला किती राहतो, 5 मधून 5 गेल्याच्या नंतर 0 राहतो, म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो 0. त्यामुळेच तर आता काही विद्यार्थी मित्र म्हणतील की इतके सोपे का, तर मित्रांनो सोपेच प्रश्न तुम्हाला सिम्प्लिफिकेशनमध्ये विचारत आहे. त्याचमुळे मित्र तुम्हाला सांगितलं की याचे हातचे मार्क घालू नका, हे हातचे 10 मार्क मित्रांनो घालू नका. त्यामुळे सोपंच आहे मित्रांनो. मी तेच तर तुम्हाला सांगतो की या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, हे सोपे हातचे मार्क तुम्ही जाऊ द्या. मी थंबनेलवर सुद्धा लावलं की नाही, हातचे मार्क जाऊ देऊ नका, सोपेच आहेत. तुम्हाला वाटलं सोपं, तर मित्रांनो हे सोपेच आहेत, त्याचमुळे म्हणतो की हे मार्क जाऊ देऊ नका. पुढचा प्रश्न पहा. आणि आपला स्कोअर मित्रांनो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपला स्कोअर स्वतः कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्व प्रश्न मनाने सोडून पहा. त्याच्यानंतर पहा, 22 गुणाकारामध्ये 6 -5 + 60 गुणाकारामध्ये 2. मग आता यामध्ये पहा मित्रांनो कंस आहे का नाही, भागाकाराचं चिन्ह दिसतं का नाही. मग भागाकार नसेल, कंस नसेल तर गुणाकार आहे. गुणाकाराकडे या. गुणाकार दिसतो का, आहे गुणाकार, म्हणून याचा गुणाकार करा. मग या दोन संख्याचा गुणाकार केल्याच्या नंतर गुणाकार किती येतो, 60 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर मित्रांनो ते किती येते 120. 120. मग 120च्या अगोदरची संख्या काय, प्लसमध्ये 5 आहे, त्याच्यानंतर मायनसमध्ये 6 आहे आणि त्याच्यानंतर गुणाकारामध्ये -6 आणि गुणाकारामध्ये 6. तर आपण काय करूयात मित्रांनो, हे गुणाकारामध्ये हीच प्रक्रिया करून घेऊ. पहा, हा एक गुणाकार केला तर हा एक गुणाकार. मग गुणाकार जेवढी चिन्ह असते सर्वप्रथम पहा गुणाकार करून घ्यायचा. भागाकार नाही याच्यामध्ये, मग गुणाकार करून घ्या. मग 6 गुणाकारामध्ये 22 करा, म्हणजे 6 1 6, 6 1 6. 1 मिनिट, हे 6 मला इथं कट करू द्या. 6 1 6, साईन 2 12, साईन 2 12. हातचा आला मित्रांनो 1, परत साईन 2 12, 12 आणि 1 13. 12 ने किती झालं मित्रांनो 13. 132 आलं, -5 + 120. आता काय करा मित्रांनो, 132 मधून -5 करा किंवा -5 आणि +120 याच्यामध्ये काय मायनस प्लस मायनस होत असतं आणि मोठ्या संख्येचे त्याला चिन्ह लागतं. कुठलीही स्टेप केली तरी चालते. मग काय करा, आता 132 मधून तुम्ही 5 मायनस करा किंवा 120 मधून 5 मायनस करा. मोठ्या संख्येचे चिन्ह द्या इथं. मग पहा 120 मधून 5 गेल्याच्या नंतर किती राहते मित्रांनो, 15 राहिले. 115 किती राहिले, 115. मग आता 115 राहिल्याच्या नंतर या दोघांची बेरीज करा. बेरीज किती, 5 आणि 2 किती होतात मित्रांनो, 5 आणि 2 होतात 7. 5 आणि 2 किती झाले 7. त्याच्यानंतर हा 1 आणि हे 3 किती झाले मित्रांनो 4. 1 आणि 3 किती होतात 4 आणि हा 1 आणि हा 1 किती होतात मित्रांनो 2. म्हणजे याचं उत्तर असणार आहे 247. ऑप्शन कितीमध्ये दिलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा 4 नंबरचा. 4 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, थोडंसं झूम करतो तुम्हाला दिसण्यासाठी सुद्धा मदत होईल, ठीक आहे. तर पहा 4 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, 8 + 5 गुणाकारामध्ये 8, भागाकारामध्ये 2 - 2. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सर्वप्रथम भागाकार करा. याच्यामध्ये कंस आहे का नाही, मग सर्वप्रथम काय सांगितलं मी तुम्हाला, भागाकार करा. भागाकाराच्या नंतर काय करायचं, दुसरी स्टेप गुणाकार करायची. मग पहा 2 1 2, 2 चौक 8 आणि 4 पंची 20. म्हणजेच 8 + 20 - 2.
आता काय करा, 8 आणि हे 20, 8 आणि 20 किती होतात मित्रांनो, 28. किती होतात 28, आणि हे -2 पुढं जशाच तशी लिहा. आता 28 मधून 2 गेल्याच्या नंतर किती राहतात मित्रांनो, 26. हातचे मार्क जाऊ देऊ नका, मी तेच तर तुम्हाला सांगतो. सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, हातचे मार्क जाऊ देऊ नका. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला किती मार्क येतात हे मला सांगा मित्रांनो. मी अशी अपेक्षा बाळगतो 10 पैकी तुमचे कमीत कमी 8 तरी येतील, 10 पैकी 8 तरी येतील. 10 पैकी 10 जर आले तर खूपच छान, परंतु 8 येतील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. तर आशा करतो हा जो काही प्रश्न आहे हा सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. चला, जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी घालायचा नाही. सोपे प्रश्न आहेत आणि सोपेच प्रश्न तुम्हाला सिम्प्लिकेशनमध्ये विचारत आहेत. त्याच्यानंतर 15 गुणाकारामध्ये 5 प्लस 800 भागाकारामध्ये 16 - 200. आता काय करायचं, सर्वप्रथम काय करायचं, याच्यामध्ये काय करायचं, भागाकार करायचा. भागाकार केल्याच्या नंतर 16चा पाडा तुम्हाला पाठ असला पाहिजे. 16 पंचे 80, 16 पाच्या 80 म्हणजे 5 आणि हा वरचा एक 0 जशाच तसा राहिला. ठीक आहे, कारण की 16 पाच्या 80 म्हणजे 80 कडले वरचा एक 0 राहिला ना, 5चा भागाकार केला ना, हा 0 जशाच तसा. त्याच्यानंतर -200 आणि त्याच्या अगोदरचं प्लसचं चिन्ह जशाच तसं लिहा. इथं 5 येणार, 5च्या अगोदर काय, गुणाकारामध्ये 15 आहे, गुणाकारामध्ये काय 15 आहे. मग 15 गुणाकारामध्ये 5 जर केलं तर 15 पाच्या 75, 75 आणि 50 किती होतात, 75 आणि 50, 75 आणि 50 करा, 5 आणि 7 आणि 5 12, 125 होतात. 125 - 200, 125 - 200. आता 125 मधून 200 गेल्याच्या नंतर किती राहतात मित्रांनो, 25 राहतील. किती राहतील, 25 राहतील. किती राहतील मित्रांनो, 25 राहतील. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो 25. याचं उत्तर किती आहे मित्रांनो, 25. म्हणजेच ऑप्शन क्रमांक, 1 मिनिट, आपलं कुठंतरी चुकलं वाटतंय. 1 मिनिट मित्रांनो, परत एकदा करूयात, कुठंतरी आपली मिस्टेक झालेली असावी. 1 मिनिट मित्रांनो, परत एकदा आपण करूयात. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप करूयात, कुठंतरी आपली गडबड झाली. तर पहा, या ठिकाणी काय करूयात, सर्वप्रथम भागाकार करूयात. मग काय करूयात ते सर्वप्रथम आता काय करूयात, भागाकार केल्याच्या नंतर अगोदर गुणाकार किंवा भागाकार प्लसचं चिन्ह असेल. पहा, या ठिकाणी प्लसचं चिन्ह असेल, मध्ये प्लसचं चिन्ह असेल, इकडं भागाकाराचं चिन्ह असेल आणि इकडं गुणाकाराचं चिन्ह असेल, तर कोणतीही एक स्टेप अगोदर करू शकता. मग पहा, 15 पाच्या 75, कारण की याला मित्रांनो याचा मिक्सिंग नाही, हे 75 प्लस 16 पाच्या 80, 16 पाच्या 80 मायनस या ठिकाणी 200, मायनस या ठिकाणी 200, मायनस काय मित्रांनो या ठिकाणी 200. ठीक आहे, आता काय करायचं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता पहा, हे 75 आणि 50 या दोघांची काय करायचं, आपल्याला बेरीज करायची. या दोघांची काय करायची, बेरीज करायची. बेरीज करायची म्हणजे 0 आणि 5 किती झाले मित्रांनो, 5 झाले. 7 आणि 5 किती झाले मित्रांनो, 12. 7 आणि 5 किती झाले मित्रांनो, 12. 7 आणि 5 किती, 12 म्हणजे 125 होते मित्रांनो. आपण 225 केलं तर 125 होते. सॉरी, माझ्याकडून ती बेरीज चुकली. पहा, असं होतं, मिस्टेक सोपे सुद्धा असताना सुद्धा मित्रांनो गडबड केली की मिस्टेक होती. ठीक आहे, आता पहा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी 125 मधून 200 गेल्याच्या नंतर किती राहतात मित्रांनो, 200 मधून 125 घाला किंवा 125 मधून 200 घाला, आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, 75 येणार. किती येणार, 75 येणार. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता 125 आणि -200 यामध्ये मोठी संख्या कोणती, 200 मायनस आहे. म्हणजेच याचा अर्थ आपण लहान संख्येतून मोठी संख्या मायनस केली म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला लागणार, म्हणजे -75 हे आपला आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. मित्रांनो पहा, या ठिकाणी थोडीशी गडबड जरी केली तरी सुद्धा आपला हातचा मार्क या ठिकाणी जाऊ शकतो. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं चुकल्याच्या नंतर परत ते गणित सोडायचं म्हणजे आपला परत वेळ वाया जाणार. त्याच्यामुळे आपली ॲक्युरसी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं कॉन्सन्ट्रेशन, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे हातचे मार्क आहेत मित्रांनो, याकडे कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि वेळ द्या. नाहीत होतं काय मित्रांनो, तुमच्याकडे मग 5 ते 6 सेकंद, तुमच्याकडे 5 ते 6 मिनिटाचा वेळ राहतो आणि या मिनिटामध्ये तुम्हाला हे 10 प्रश्न सोडायचे असतात. मग मित्रांनो हातचे मार्कामध्ये काय असतं, आपल्याला वेळ ताबडतोब जातो आणि आपण दबावामध्ये येऊ शकतो. त्यामुळे हातचे मार्क जाऊ देऊ नका. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 6 नंबरचा. आपण एकूण 10 प्रश्न पाहणार आहोत. पहा, व्हिडिओ स्टॉप करून हा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. पहा, 16 भागाकारामध्ये 12 -4 गुणाकारामध्ये 7 + 3. मग मी तुम्हाला काय सांगितलं, सर्वप्रथम आपल्याला काय करायचा, भागाकार करायचा आहे. मग भागाकार करायचा असेल तर मित्रांनो आता हे जे काही तुम्हाला 16 दिसत आहेत, हे 16 भागाकारामध्ये 12, भागाकारामध्ये 12 -4. आता काय करा, या दोघांचा गुणाकार सुद्धा करू शकता. बरं, या दोघांचा गुणाकार सुद्धा करू शकता, कारण की मायनस आणि भागाकार आणि गुणाकार या दोघांच्या मध्ये जर मायनस आणि प्लसचं चिन्ह जर असेल तर तुम्ही भागाकार किंवा गुणाकार कोणतीही प्रक्रिया अगोदर जरी केली तरी त्याचा फरक पडत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग पहा, या ठिकाणी आपण काय करूया, सर्वप्रथम
सर्वप्रथम काय करूया, दोघांचा गुणाकार करूया. मायनसचं चिन्ह जसंच तसं राहील. 7 चौक किती होणार मित्रांनो 28. 7 चौक किती होणार 28. 28 + 3. 28 + 3. आता पहा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण 4चा भाग देऊ शकतो. 4 × 1 = 4, 4 चौक 16 आणि 4 त्रिक 12. 4 त्रिक 12. आता काय करा, हे पहा -28 आणि +3. मायनस प्लस काय होतं मित्रांनो, मायनस होत असतं. मायनस प्लस मायनस होत असतं. पहा मायनस प्लस मायनस होतं. मग या 28 मधून जर आपण 3 घातल्याच्या नंतर पहा 4 भागाकारामध्ये 3, मायनसचं चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला जसंच तसं राहणार. मग 28 मधून 3 गेला. 28 मधून 3 गेल्याच्या नंतर किती राहते, तर 28 मधून 3 गेल्याच्या नंतर राहतात मित्रांनो 25. किती राहतात, 25 राहतात. आता 25च्या खाली काहीच नाही. पहा 25च्या खाली कोणतीही संख्या नाही, याचा अर्थ 25च्या खाली 1 आहे. 25च्या खाली काय 1 आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला अंशामध्ये आणि छेदामध्ये 2 संख्या दिलेल्या असतात, म्हणजे मित्रांनो पहा 4 हा अंश आहे आणि 3 हा छेद आहे. 25 हा अंश आहे, 1 हा छेद आहे. ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला अंश आणि छेदामध्ये वजाबाकीचं आणि प्लसचं चिन्ह असतं, त्यावेळेस तुम्हाला छेद समान करावे लागतात किंवा याचा तिरपा गुणाकार करावा लागतो. हे लक्षात ठेवा. याचा लसावी सुद्धा काढू शकता किंवा तिरपा गुणाकार सुद्धा करू शकता. मग आपण तिरपा गुणाकार करूयात. तिरपा गुणाकार करायचा म्हणजे त्याचा अर्थ 1 ना आपण 4ला गुणून घेऊयात आणि या 3नं 25ला गुणून घेऊयात. मग पहा 4 × 1 = 4 मायनस 25 त्रिक 75. 25 त्रिक मित्रांनो 75 आणि 3 × 1 = 3. कारण की 3 गुणाकारामध्ये 1 जर केला तर काय येणार, 3च येणार. मग पहा मित्रांनो, आता 4 - 75. आता 75 ही संख्या मोठी आहे, मग मोठ्या संख्येचं चिन्ह लागणार, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे, म्हणून मायनस पहिल्यांदाच देऊन टाका. मग 75 मधून 4 गेल्याच्या नंतर 71 उरतात. किती उरतात मित्रांनो, 71 उरतात. 71 उरतात आणि ह्या 3 जशाच तसा, म्हणजेच आपलं उत्तर काय येणार -71. म्हणजे दोघांचं सुद्धा काय असतं मित्रांनो, दोघांचं सुद्धा मायनस असतं. म्हणजे आपलं काय येणार -71/3. -71/3 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. आशा करतो नक्की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल आणि हे सुद्धा मी तुमच्याकडून आशा बाळगतो की तुम्ही मी सांगण्याच्या अगोदर व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करत असाल. ठीक आहे. 7 नंबरचा प्रश्न पहा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न. व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला मार्क हवे असतील तर. इथं चुकलं तरी चालेल, परंतु पहा इथं जर चुकलं तर चूक तुमच्या लक्षात येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये एक कॉन्फिडन्ससुद्धा येऊ शकतो आणि या ठिकाणी तुमचा मार्कसुद्धा वाचू शकतो. 36 गुणाकारामध्ये 6, भागाकारामध्ये 3 + 5 - 3. व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. मग काय करूयात आपण, सर्वप्रथम काय करूयात मित्रांनो, भागाकार करूयात. भागाकार केल्याच्या नंतर हा 36 गुणाकारामध्ये 36 गुणाकारामध्ये पहा 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. इथं किती आलं मित्रांनो, 2चा गुणाकार बसला, कारण की 3नं आपण 6ला भाग दिला, 2चा भाग बसला. प्लस मित्रांनो हे 5 जशाच तसे ठेवा, -3 आणि बरोबर किती. ठीक आहे. आता पहा मग काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा. मग 36 गुणाकारामध्ये 2 केलं तर किती येतं मित्रांनो, 72. 72 + 5, 72 + 5 - 3. मग पहा 72 आणि 5 किती होतात मित्रांनो, 77 होतात. 72 आणि 5 किती, 77. मग 77 मधून जर 3 गेल्याच्या नंतर किती उरणार, 77 मधून जर 3 गेल्याच्या नंतर उरणार 74. किती उरणार मित्रांनो, 74. किती उरणार, 74. म्हणून याचं उत्तर असणार आहे मित्रांनो 74. ऑप्शन कितीमध्ये दिले, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, 8 नंबरचा प्रश्न. 8 नंबरचा प्रश्न सुद्धा खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. 12 + 12, भागाकारामध्ये 12 - 12, गुणाकारामध्ये 12. सगळे 12 12 दिलेले आहेत. आता काय करायचं, ठरल्याप्रमाणे आपण सर्वप्रथम कंस सोडवायचा. कंस तर दिलेला नाही, म्हणून काय करायचं, भागाकार सोडवायचा. मग 12ने जर आपण 12ला जर भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार, 12 × 1 = 12, 1चा भाग गेला, म्हणजेच 12 आणि 1 किती झाला मित्रांनो, 13. बरोबर आहे, इथं झाला 13 मायनस. आता मायनसच्या नंतर गुणाकार आहे, म्हणून 12 गुणाकारामध्ये 12 करा. 12चा वर्ग किती येतो मित्रांनो, 144. 12 गुणाकारामध्ये 12 केलं म्हणजे 144 आलं. मग 144 मधून 13 मायनस करा, मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला येणार आहे, मग 13 मायनस करा. 13 मायनस केल्याच्या नंतर 5, 4 मधून 3 गेला, 1 राहिला. 4 मधून 1 गेला, 3 राहिला आणि हा 1 जशाच तसा. मात्र कसं येणार मित्रांनो, मायनस. म्हणजे -131 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन कितीमध्ये, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर.
आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल। मित्रांनो जर प्रश्न तुम्हाला समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा। ठीक आहे, कुठं जर प्रश्नामध्ये किंवा नजर चुकीने जर माझ्याच्यानं काही जर गलत झालं असेल तर मित्रांनो आपला सहकारी मित्र म्हणून नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता। ठीक आहे, तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर ते शंकासुद्धा तुम्ही मला विचारू शकता। 9 नंबरचा प्रश्न पहा। 9 नंबरचा प्रश्नसुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। पहा 12 गुणाकारामध्ये 12, भागाकारामध्ये 3 + 2, गुणाकारामध्ये 9 -7 + 6। आता पहा सर्वप्रथम आपल्याला ठरल्याप्रमाणे भागाकार करायचा, कंस नाही म्हणून भागाकार करायचा। भागाकार करायचा म्हणजे 3 × 1 = 3, 3 × 4 = 12 आणि 3 × 12 भागाकार कितीचा बसला 4चा बसला, कारण की 3 × 4 = 12 आणि 12 गुणाकारमध्ये 4 जर केला तर 12 × 4 = 48, 12 × 4 किती येणार मित्रांनो 48, 48 प्लस आता 9 गुणाकारामध्ये 2 करा, 9 × 2 = 18, 9 × 2 = 18 -7 आणि +6। आता काय करा मित्रांनो, आता सर्वप्रथम याची बेरीज करा, या दोघांची बेरीज किती येणार पहा। 8 आणि 8 16, 16 6, हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 66 आलं। आता 66 मायनस, आता मायनस प्लस काय होतं मायनस होत असतं, मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला लागतं। मग मला सांगा मित्रांनो, आता 7 मधून 6 गेल्याच्या नंतर 1 उरला, मोठ्या संख्येचं चिन्ह। आता 6 आणि 7 मध्ये मोठी संख्या कोणती आहे 7 आहे, मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे मायनस आहे, म्हणून या ठिकाणी मायनस आला। ठीक आहे, मग 66 मधून 66 मधून 1 गेला, किती राहिला मित्रांनो 65 राहिला, 65 राहिला। आता 66 आणि 1 मध्ये मोठी संख्या कोणती आहे 66 आहे, मग 66च्या पुढं कोणतंही चिन्ह आहे याचा अर्थ प्लसचं चिन्ह असतं, म्हणून या ठिकाणी +65 आपलं उत्तर आलेलं आहे। आशा करतो हा सुद्धा प्रश्न व्यवस्थितरित्या समजलेला असेल। समजत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला मित्रांनो, आता या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, हे सोपे प्रश्न हातचे जाऊ देऊ नका, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे। आणि तुमचा स्कोअर किती आला कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा। तर पहा मित्रांनो, 8 + 7 गुणाकारामध्ये 8 + 40 - 2। मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचं गुणाकार करायचा, कारण की याच्यामध्ये कंससुद्धा नाही, भागाकारमध्ये सुद्धा नाही आहे, कोणता गुणाकार आहे म्हणून गुणाकार करून घ्या। मग 8 प्लस सराव झाल्याच्या नंतर तुम्ही फास्ट मध्ये आन्सर काढू शकता, पहा लक्षात ठेवा। आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी स्टेप बाय स्टेप लिहित आहे मित्रांनो, नाहीतर एवढं स्टेप लिहिण्याची आवश्यकता नाही। पहा 7 गुणाकारामध्ये 7 × 7 = 49 आणि 7 × 8 = 56, 56चा भाग घ्या, 56चा गुणाकार बसला +40 आणि -2। आता पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, 8 आणि 56 किती होतात, 8 आणि 4 झाली, 8 आणि 56 किती होतात मित्रांनो, 5 56 मध्ये 4 मिळवला 60 झाला, परत 4 मिळवला किती झाला 64 झाला। 64 आणि 40 किती होतात मित्रांनो, 64 आणि 40 104 होणार, किती होणार मित्रांनो 104 मायनस हे 2 -2, याचाच अर्थ 104 मधून 2 गेल्याच्या नंतर किती राहते मित्रांनो 102 उरणार, किती उरणार 102 उरणार, म्हणून याचं उत्तर असणार आहे मित्रांनो 102। कोणता असणार आहे 102, ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर। आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। तर मित्रांनो हा जो काही तुमचा व्हिडिओ आहे 22 ते 23 मिनिटाचा व्हिडिओ झाला, परंतु मित्रांनो यामधून तुमचे 10 मार्क मिळण्यासाठी 100% तुम्हाला याची मदत होईल। तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो। कमेंट बॉक्समध्ये मला नक्की मित्रांनो मेन्शन करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, किंवा या ठिकाणी मित्रांनो आता पुढचा जो काही व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे मित्रांनो आपला दिशाज्ञानावर आधारित, कारण की दिशाज्ञानावर आधारित तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे दिशाज्ञानावर आधारित मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ अपलोड करून देईल, नक्की राहिलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह, या ठिकाणी थांबूयात। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।